नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम-पी-एस-सी ॲप्टिट्यूड सीरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा पार्ट 2, ज्यामध्ये आपण ॲक्चुअल क्वेश्चन्सवर प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. ह्या टॉपिकचा पार्ट 1 आपण ऑलरेडी बनवला आहे, जे आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे. तर तो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या एम-पी-एस-सी ॲप्टिट्यूड सीरीजच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन अ, याचा पार्ट 1 बघू शकता. आणि जर तुम्ही एम-पी-एस-सी राज्यसेवा किंवा कंबाईनची तयारी करत असाल, तर त्या परीक्षांच्या प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी तुम्हाला ही सीरीज उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला कुठलाही डाऊट असल्यास तुम्ही यूट्यूबच्या ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला कळवू शकता, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल SR अकॅडमी पुणेवर मला किंवा माझ्या टीमला रीच आउट करू शकता. ठीक आहे. हे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, SR अकॅडमी पुणे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण पार्ट 1मध्ये आपण सगळे कन्सेप्ट जाणून घेतलेले आहेत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजचे, आणि सगळे फॉर्म्युले वगैरे जे काही डिस्कस करायचं होतं ते आपण केलेलं आहे. आता आपण प्रश्न कसे सोडवायचे ते बघणार आहोत, जेणेकरून तुमचे पेपरमधील सगळे गुण हे फिक्स झाले पाहिजे, है ना? आणि तुम्ही तुमच्या सिलेक्शनच्या एक स्टेप जवळ जाणार आहात. ठीक आहे. आणि तसंच आपल्या चॅनलला एक सबस्क्रायबर झालेला आहे. आपण 0 सबस्क्रायबरनी हे चॅनल सुरू केलं होतं, आणि 1 जणाने आपल्या चॅनलला जॉइन केलेलं आहे. तर त्या सबस्क्रायबरचे आभार. असेच आपलं सबस्क्रायबर आपल्याशी जुळत जावो, ही मी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला अजून व्हिडिओ टॉपिक घेऊन यायला प्रोत्साहन भेटेल. ठीक आहे. तर आता टाईम वेस्ट न करता आपण सुरू करूयात. आपण सुरुवातीला सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याजाचे प्रश्न सुरू करूयात, आणि त्यानंतर आपण चक्रवाढ व्याजकडे जाऊयात. ठीक आहे. तर चला घेऊयात आपला पहिला प्रश्न. ठीक आहे. एका व्यक्तीने ₹4,000 हे 8 वर्षांसाठी 12% या दराने सरळ व्याजाने घेतले, तर त्याला एकूण किती व्याज द्यावे लागेल? ठीक आहे. तुम्ही म्हणताल की सर, हा तर खूप सिंपल प्रश्न आहे. तर हो, कारण की हा सिंपल इंटरेस्टचा प्रश्न आहे, म्हणून हा सिंपल आहे. ठीक आहे. तर आपण बघूयात. एकदा आपण रिवाईज करूया की सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय होता, जो आपण लास्ट पार्ट 1मध्ये बघितला. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या. ठीक आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला होता P/N/R/100. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक गोष्ट काय आहे ते आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर सरळ सरळ आपण व्हॅल्यूज टाकूयात. प्रिन्सिपल 4,000, नंबर म्हणजे नंबर ऑफ इयर्स 8, रेट 12/100, हे 2, हे 2. सरळ सरळ आपलं उत्तर काय येईल? 8 4 जा 32, 8 4 जा 32 इंटू 12 इंटू 10. ठीक आहे. म्हणजेच 32 इंटू 120, म्हणजेच हे आपलं काय झालं? 0. 12 2 24, 2 12 3 36 आणि 2 38. ठीक आहे. ₹3,840 आपला झाला इंटरेस्ट. ठीक आहे. हा आपण एवढा फॉर्म्युला लावून केला. याला तुम्ही जर फॉर्म्युला तुमचा एकदम बाय हार्ट पाठ झाला, तर तुम्ही याला तोंडी पण करू शकता. सरळ तुम्ही 4,000चा 8% काढायचं, त्याला 12ने गुणायचं, तुमचं उत्तर सरळ येणार ₹3,840. ठीक आहे. अतिशय सोपा हा प्रश्न होता. ठीक आहे. फॉर्म्युला लावून आपण त्याला केलं. तोंडी पण तुम्ही करू शकता. ओके. सिंपल इंटरेस्ट. वळूयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे. तर हा प्रश्न आहे, 24,000 मुद्दलाचे 12% दराने 8 महिन्यांचे सरळ व्याज किती होणार? ठीक आहे. परत तो फॉर्म्युला लावू. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P/N/R/100. ठीक आहे. सरळ सरळ व्हॅल्यूज टाका. 24,000 इंटू, अच्छा सॉरी, इथं बघा, इथं त्यांनी 8 महिने दिलेले आहे. ठीक आहे. तर आपण व्याज जेव्हा पण काढतो तो 8 महिन्यांचा काढत नाही. आपण कधी पण व्याज काढतो तो वर्षांचा काढतो. 1 वर्ष, 2 वर्ष. ठीक आहे. तर आपण काय करणार, आपण 1 वर्षाचा व्याज काढून घेणार. ठीक आहे. 1 वर्ष, आधी आपण 1 वर्षाचा व्याज काढून घेऊ, आणि मग त्यावरून 8 महिन्यांचा काढू. ठीक आहे. नंबर ऑफ इयर्स 1 इंटू रेट दिलं आहे 12%/100. ठीक आहे. हे काय होणार? हे गेलं, हे गेलं. 24 इंटू 12, 10,
12 4 जा 48, इथे 4, 12 2 जा 24 आणि 4 28, 2880 आणि हां बरोबर. तर 2880 रुपीज. बट हा आला आपला 1 वर्षाचा, 1 इयर. ठीक आहे. तर 8 महिने, जर 12 महिन्यांचा 1 वर्ष आहे तर 8 महिने म्हणजे किती? ठीक आहे, त्याला इकडे घेऊन जाऊ. 8 महिने म्हणजे एक्स इकडे 8/12 म्हणजे 2/3. तर जेवढा तुमचा वर्षाचा व्याज आहे त्याचा 2/3 म्हणजे 8 महिन्यांचा होणार. तर याला आपण 2/3 ने हे करूयात. ठीक आहे. हे जातं कितीनी? 9 आणि 1 6, 960 इंटू 2 म्हणजे 1800 आणि 120, 1920 रुपये. ठीक आहे. 1920 हा आला 8 महिन्यांचा व्याज. 8 महिने. ठीक आहे, सॉरी 8 महिने. ठीक आहे. लक्षात ठेवा, व्याज कधी पण आपण वर्षांचा काढतो. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण वर्ष टाकतो. 8 महिने दिलं होतं तर आपण त्याच्याहून थोडं जास्त 1 वर्षाचा काढून घेतला आणि 1 वर्ष 8 महिने म्हणजे वर्षाचा कितवा भाग ते काढलं. 8 महिने म्हणजे एका वर्षाचा 2/3 भाग, म्हणून आपण इंटरेस्टचा पण 2/3 भाग काढला. ठीक आहे. वर्षाच्या इंटरेस्टचा 2/3 भाग काढला म्हणजे तो झाला 8 महिन्यांचा. तो येतो आपला 1920 रुपये. जर तुम्हाला असं नसेल करायचं, तुम्ही एक गोष्ट करू शकता. इथं जे तुम्ही 1 वर्ष टाकलंय, ठीक आहे, इथं जे तुम्ही 1 वर्ष टाकलंय त्यालाच तुम्ही करतानाच इथं 2/3 टाकू शकता. म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा मग काय होणार? सॉरी. ठीक आहे. डिरेक्टली जर तुम्ही जो आपला फॉर्म्युला होता P इंटू N इंटू R अपॉन 100, ठीक आहे, तिकडं Nला 1 न टाकता डिरेक्टली 2/3 हे आपण इथे टाकणार N मध्ये. ठीक आहे. तर शेवटी ते तेच येणार 24,000 इंटू 2/3 इंटू 12 अपॉन 100. ठीक आहे. याला जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी ते हे 1920 रुपयेच येणार. ठीक आहे. तर हा प्रश्न घेण्याचा मेन कारण तोच होता की जर तुम्हाला कधी वर्ष नाही दिलं आणि महिने दिले तर तुम्ही 2 पद्धतीने त्याचं उत्तर काढू शकता. की पहिले त्या महिन्यांच्या थोड्या पुढच्या वर्षाचा व्याज काढून घ्यायचा आणि त्याचा तेवढा भाग घ्यायचा. म्हणजे इथं 8 महिने दिलं होतं तर आपण 1 वर्षाचा काढून घेतला आणि 8 महिने एका वर्षाचे होतात 2/3, तर आपण येणाऱ्या इंटरेस्टचा 2/3 काढला तर आपल्याला उत्तर आलं. किंवा यांच्या जागी डिरेक्टली 2/3 टाकून द्यायचं फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. तर हे होतं हा प्रश्न. इथे हा कन्सेप्ट, महिन्याचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपण दर प्रकारच्या प्रश्नामध्ये एक नवीन कन्सेप्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. म्हणजे तुमच्या कमीत कमी प्रश्नामध्ये जास्तीत जास्त टाईप कव्हर झाले पाहिजे. ओके, चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूयात. ओके, प्रश्न काय म्हणतो? रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 कर्ज घेतले. तिने कर्ज फेडताना 432 व्याज दिले, तर व्याजाचा दर किती? ठीक आहे. इथं 2च गोष्टी दिल्यात. एक प्रिन्सिपल, दुसरं सिंपल इंटरेस्ट. आणि एक गोष्ट त्यांनी काय म्हटलंय की जो पिरियड होता कर्जाचा तो आणि रेट सारखा आहे. ठीक आहे. काही नाही, सोपं आहे. परत फॉर्म्युलाकडे जा. P इंटू N इंटू R अपॉन 100. सिंपल इंटरेस्ट तुम्हाला दिलाय 432. ठीक आहे. प्रिन्सिपल दिलाय 1200 आणि नंबर ऑफ इयर्स आणि रेट हे सारखं आहे. तर दोन्हीला जर आपण x घेतलं तर x इंटू एक्स होणार x² अपॉन 100. हे 2 गेले, हे 2 गेले, 12ने जातं का? 12ने 3 आणि 7, तर हे झालं 36. तर 36 इज इक्वल टू x². एक्स आलं तुमचं 6. तर हे 6 तुमचं काय झालं? 6 झालं तुमचं नंबर ऑफ इयर्स म्हणजे 6 वर्ष आणि 6 झालं तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे 6%. ठीक आहे. हे झालं 6 इयर्स आणि हे झालं 6%. तर त्यांनी विचारलं का आपल्याला व्याजाचा दर किती? व्याजाचा दर झाला 6%. तुमचं आन्सर झालं 6%. ठीक आहे. मित्रांनो, आपण सरळ सरळ फॉर्म्युलानी प्रश्न करतोय. जे प्रश्न आम्हाला वाटले की परीक्षेमध्ये आलेले आहेत किंवा येऊ शकतात, मी फक्त तेवढाच टाईप घेतलाय. पण जरी तुम्हाला वाटत असेल की नाही
अजून एखादा टाईप आहे जो तुम्हाला माहिती आहे, तर तो आम्हाला तुम्ही टेलिग्रामवर पाठवा किंवा यूट्यूब कमेंटमध्ये सांगा आणि आपण त्याला सॉल्व्ह करू किंवा हँडल करूयात. ठीक आहे. 16 प्रकारचा प्रश्न होता. सिंपल इंटरेस्ट दिलेलं होतं आणि नंबर ऑफ इयर्स आणि रेट सारखा होता. आपण सरळ फॉर्म्युला घेतला, त्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या, दोन्ही सारखं होतं. एक्स स्क्वेअर झालं, त्याला सॉल्व्ह केलं. एक्स स्क्वेअर 36 आलं म्हणजे एक्स झालं 6. तर तुमचा नंबर ऑफ इयर्स झाले 6 वर्ष आणि रेट झाला 6%. ठीक आहे. चला बोलूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. 800 रुपये मुद्दलाची 60% दराने 3 वर्षात सरळ व्याजाने किती रुपये अमाऊंट होईल? रास. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला अमाऊंट विचारली आहे. अमाऊंट काय असते? शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. अमाऊंट म्हणजे तुम्ही परत करताना जिच्याकडून व्याज घेतलं त्याला जी अमाऊंट देतात ती म्हणजे रास असते. तुम्ही त्याला काय देता? प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. तर प्रिन्सिपल आहे का आपल्याकडे? हो. 800 रुपये घेतले होते, तर प्रिन्सिपल झाला 800 रुपये आणि सिंपल इंटरेस्ट जर भेटलं तर आपण दोन्हीला ॲड करून सांगू शकतो की किती अमाऊंट होईल. तर सिंपल इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करणार? आतापर्यंत तो तुम्हाला माहीत झाला असेल, कदाचित तुम्ही आतापर्यंत कॅल्क्युलेटही केला असेल, पण तरी आपण फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू. P × N × R बाय 100. P दिलं आहे 800, N दिलं आहे 3, टक्के आहेत 7. तर 800 इंटू 3 वर्ष इंटू 7 बाय 100. हे गेलं 7 त्रिक 21, 21 8 168. ठीक आहे. 168 झालं तुमचं सिंपल इंटरेस्ट. पण आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे का? नाही. आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे अमाऊंट. सिंपल इंटरेस्ट उचला, इकडे टाका. अमाऊंट तुमची काय होणार? प्रिन्सिपल तुमचा 800, सिंपल इंटरेस्ट 168, हे तुमची अमाऊंट होणार 968 रुपये. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. किती अमाऊंट, किती रास? 968 रुपये. 800 रुपये घेतले 60% 3 वर्षांसाठी, त्याचे होणार 968 रुपये. ठीक आहे. हा प्रश्न घेण्यामागचं कारण होतं की प्रश्न वाचताना नीट वाचा. आता इथं त्यांनी रास विचारलंय, कधी कधी ते सिंपल इंटरेस्ट विचारतात, कधी रास विचारतात, म्हणजे अमाऊंट विचारतात. ठीक आहे. आणि याच्यात मेन प्रश्न म्हणजे मेन गोष्ट काय असते? त्यांनी जेव्हा ऑप्शन दिलेले असते A, B, C, D, ठीक आहे, त्यात ए ऑप्शनच तुमचा असेल 168. ठीक आहे. ए ऑप्शनच असेल 168. तुम्ही उत्साहात सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार, तुम्हाला दिसणार की बाबा ए ऑप्शन आहे, तुम्ही टिक करणार, पुढे जाणार. तुम्हाला वाटणार की वा 2 मार्क भेटले किंवा 2.5 मार्क भेटले, पण ते चूक असणार. ठीक आहे. तर प्रश्न नीट वाचा. प्रिन्सिपल विचारलंय का अमाऊंट विचारलंय? सॉरी, सिंपल इंटरेस्ट विचारलंय का अमाऊंट विचारलंय? सिंपल इंटरेस्ट विचारलं, फॉर्म्युलात व्हॅल्यूज टाका, आन्सर काढून घ्या. जर अमाऊंट विचारलं तर लक्ष देऊन प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट ॲड करून उत्तर काढा. ठीक आहे. तर प्रश्नाकडे व्यवस्थित वाचा आणि मगच उत्तर टिक करा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी आम्ही ऑब्झर्व केलं की कधी पण ए ऑप्शनपासून सावध राहायचं. ठीक आहे. जर तुमचं उत्तर सॉल्व्ह करून येत असेल की बाबा ए ऑप्शन येत आहे, तर कधी पण क्रॉस चेक करा. कारण की जे प्रश्न बनवणारे असतात त्यांनी सायकोलॉजिकली असं केलेलं असतं की ए ऑप्शन असं असेल जे सहसा चूक असतं. ठीक आहे. त्यांनी क्वेश्चन काहीतरी शब्दामध्ये फिरवला असेल आणि ए ऑप्शन असं दिलं की बाबा चूक अंडरस्टँडिंग होऊन ते आलं पाहिजे. तर जर तुमचं ए ऑप्शन येत असेल तर थोडंफार टिक करण्याआधी एकदा परत रीचेक करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. ओके. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे. एका व्यक्तीने एक मुद्दल पहिल्या 3 वर्षांसाठी 6% दराने, पुढच्या 5 वर्षांसाठी 9% दराने व त्यापुढील 3 वर्षांसाठी 13% दराने कर्जाने दिली. जर त्याला या संपूर्ण 11 वर्षांचे एवढा व्याज मिळाला तर ती रक्कम किती? ठीक आहे. तुम्ही म्हणताल की सर अरे इथं तर दरवर्षी किंवा काही वर्षांनी रेट चेंज होतं, तर याला आपण कसं सॉल्व्ह करणार? हा खूपच अवघड प्रश्न आहे ना? तुम्ही जो फॉर्म्युला दिला त्यामध्ये तर एकच रेट होता, आता याला कसं सॉल्व्ह करायचं? तर बघा, आता आपण काय करूयात, फॉर्म्युला दरवेळेस वापरणं हे जरुरी नसतं. ठीक आहे. कुठलाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर मी असं सजेस्ट करेल की कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करण्याचे तुमचे 3 लेवल्स असले पाहिजे. पहिला लेवल ऑप्शन्स थ्रू. ठीक आहे.
हे जसं जसं आपण पुढं व्हिडिओज आणत जाऊ तसं तसं तुम्हाला कळेल. ठीक आहे. एक तर ऑप्शन्स थ्रू करायचं, ऑप्शनमधून व्हॅल्यू उचलायच्या, त्यांना ह्या क्वेश्चनमध्ये टाकायचं. इथं ऑप्शन्स थ्रू नाही होणार, पण एक तुम्हाला जस्ट एक ओव्हरव्ह्यू देऊन ठेवते कारण टॉपिक निघालेला. मग येणार लॉजिक. ठीक आहे. आणि ह्या दोन्हीनी जरी नाही झालं, तुम्हाला जमलंच नाही, तर शेवटी येणार फॉर्म्युला. ठीक आहे. फॉर्म्युलाला मी लास्ट का ठेवला आहे, कारण सिम्पल इंटरेस्टमध्ये फॉर्म्युला खूप सोपा आहे. PNR/100 व्हॅल्यूज पण सोप्या सोप्या होत्या. तुम्ही सरळ गोष्टी टाकल्या, तुमचं प्रत्येकाने भाग जात होतं आणि तुमची एक व्हॅल्यू येत होती. पण कुठे कुठे फॉर्म्युले अतिशय कॉम्प्लेक्स असतात आणि प्रश्नात दिलेल्या व्हॅल्यूज देखील कॉम्प्लेक्स असतात. ठीक आहे. तर त्यामध्ये फॉर्म्युला वापरून आन्सर काढण्याने तुमचा उलट जास्त वेळ जाईल. ठीक आहे. तर कधी पण हा एक क्रम लक्षात ठेवा. कोणताही प्रश्न आला तर सगळ्यात आधी ऑप्शन्सनी त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा. नाही झालं तर लॉजिकनी, आणि नाहीच जर दोन्ही नाही झालं तर फॉर्म्युलानी. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये आपण ऑप्शन्स घेतलेले नाहीत, तर आपण याला इग्नोर करूयात. दुसरं आपण लॉजिकनी याला सोडवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाला आपण लॉजिकनी करणार. कसं? तर चला बघूया. तर जर तुम्ही माझ्या ह्या कन्सेप्टचा, ह्या टॉपिकचा पार्ट 1 पाहिला असेल, तर तिथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की जर एका वर्षाचं 60% व्याज आहे आणि 3 वर्षाची रक्कम काढली, तर त्या रकमेवर 7 + 7 + 60% काढा किंवा तिन्ही मिळून एकदाच 21% काढा. दोन्ही व्हॅल्यू सेम येणार. ठीक आहे. हा आपला कन्सेप्ट होता. ठीक आहे. जर कळलं नसेल तर परत सांगतो. समजा 100 रुपयाच्या व्याजावर तुम्हाला 10%नी 5 वर्षांसाठी रक्कम काढायची, तर तुम्ही काय करता? 100चं 10% काढता. किती येणार? 10 रुपये. त्याचं जर एका वर्षाचे 10 आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे सिम्पल इंटरेस्ट दरवर्षी सारखा असतो. तर जर एका वर्षाचा 10 आला, तर 5 वर्षाचं किती होणार? 10, 10, 10 असं करत होणार 50. ठीक आहे. याला असं करा किंवा मग 10 × 5 करा म्हणजे 50, आणि ते 100चं काढा. ते किती होतं? ते पण 50 होतं. ठीक आहे. म्हणजे असं काढा किंवा असं काढा, दोन्ही व्हॅल्यू सारख्याच येतात. ठीक आहे. तर त्याच कन्सेप्टला आता आपण इथंच वापर करूयात. ठीक आहे. ठीक आहे. आता तो काय म्हणतोय की पहिल्या 3 वर्षांसाठी त्यांनी 6%नी व्याज लावला. ठीक आहे. तर दरवर्षी 6, 6, 6 काढा किंवा एकदाच 18% काढा, एकच येणार. ठीक आहे. आपल्या लॉजिकनुसार पुढच्या 5 वर्षांसाठी 9% दराने. ठीक आहे. तर 5 वर्षाचा 9% दराने म्हणजे किती? 45% व्याज झाला. ओके बाबा. मग 3 वर्षांसाठी 13% दराने. ठीक आहे. म्हणजे हे किती झालं? 39. ठीक आहे. आता आपण काय करू? ह्या तिन्ही व्हॅल्यूजला ॲड करू. तर काय होतं? 9 आणि 5 14, 14 आणि 8 22, 22 हातचा आला 2, 3, 7 आणि 10. म्हणजे ह्या तिन्हीची बेरीज येईल 102%. 102% व्याज. ठीक आहे. जर 100% व्याज आला म्हणजे ती रक्कम व्याजाची तुमच्या प्रिन्सिपल एवढी होते. बरोबर. जर 100 रुपये प्रिन्सिपल आहे, त्यावर 100% व्याज म्हणजे 100 रुपये. म्हणजेच जर 100% व्याज म्हणजे जो तुमची व्याजाची अमाऊंट आहे ती तुमच्या प्रिन्सिपलच्या बरोबर आहे. तर इथं तर तुमचं 102% व्हायला आहे, म्हणजे ही तुमची प्रिन्सिपलपेक्षा थोडी जास्त रक्कम आहे. ठीक आहे. पण 102%ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला काय दिली आहे? 7140. आणि ते म्हणलेत की बाबा प्रिन्सिपल काढा. तर जर 102% हे, तर जर मी याचं 100% काढलं तर ते माझं प्रिन्सिपल होणार. बरोबर. तर आता आपण कसं याला काढणार? टीला इकडे घेऊन जा, टी याला इकडे घेऊन जा, इज इक्वल टू 7140 × 100 अपॉन याला खाली आणा 102. ठीक आहे. हे जातं 7नी, 70 × 100, 7000 रुपये. ठीक आहे. आलं का नाही लॉजिकनी? बरोबर. कोणता फॉर्म्युला वापरला का आपण? नाही. फक्त जो लॉजिक सांगितला होता, जी कन्सेप्ट आपण पार्ट 1 मध्ये शिकलो, त्या कन्सेप्टला इथं अप्लाय केलं आणि कमीत कमी फॉर्म्युलामध्ये एकदम फास्ट वेनी आपण उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. असं तुम्ही केलं असतं तर तुम्हाला तेच PNR + PNR + PNR
असं करत करत तिन्हीला ॲड करून 100नी डिवाइड करावं लागलं असतं. थोडा जास्त वेळ गेला असता, उत्तर आलं असतं पण थोडा जास्त वेळ गेला असता. पण हे न करता आपण सरळ लॉजिक वापरलं आणि आपलं उत्तर आलं. ठीक आहे. आणि हे करण्याचा एक फायदा पण काय, जेवढं जास्त तुम्ही लॉजिक वापरून उत्तर काढाल तेवढं तुमचं लॉजिक बिल्ड होईल आणि हाच टॉपिक नाही तर दुसरा टॉपिक सॉल्व्ह करायला पण तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. ॲट दी एंड आपला गोल काय आहे, आपला गोल आहे गुण मिळवणे आणि प्रिलिम्स क्वालिफाय करणे. ठीक आहे, हा आपला एंड गोल आहे. मग त्याला तुम्ही फॉर्म्युला वापरून करा, लॉजिक वापरून करा का काय वापरून करा. ठीक आहे, ज्यामध्ये लवकरात लवकर आणि अचूक उत्तर येईल ते आपण फॉलो करूयात. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा ॲडिशनचा कन्सेप्ट कळला असेल आणि ह्या प्रश्नाला आपण कसं सॉल्व्ह केलं ते लॉजिक कळलं असेल. जर तुम्हाला कळलं नाही तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण परत एक वेगळा व्हिडिओ बनवू ह्या लॉजिकवर किंवा टेलिग्रामवर पण तुम्ही टीमला रीच आउट करू शकता. टेलिग्रामवर आपण 1 on 1 त्यावर डिस्कशन करूयात. ठीक आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपण हे जे करतोय ते नुसतंच प्रिलिमसाठी नाही. ठीक आहे. म्हणजे आमचं जे चॅनल आहे SR अकॅडमी, ठीक आहे, SR अकॅडमी, तर ते प्रिलिमसाठी तुम्हाला पूर्ण गायडन्स करेल. ठीक आहे. तर त्यामध्ये आपलं GS पण येतं आणि CSAT पण. म्हणजे आपण सध्या CSATवर फोकस करतोय, पण जर तुम्हाला अजून GS बद्दलही काही गायडन्स हवं असेल, फक्त प्रिलिम्सबद्दल बोलतोय मी. ठीक आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, आपण त्याची पण एक वेगळी सिरीज सुरू करू किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर रीच आउट करा आणि आम्ही तुम्हाला 1 on 1 गायडन्स देऊ आणि हा गायडन्स ॲब्सोल्युटली फ्री असणार आहे, त्याला कुठलाच चार्ज नसणार आहे. ठीक आहे. चला आपण आता बोलूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा पण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि हा एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. आपला प्रत्येक क्वेश्चन हा एक वेगवेगळ्या कॅटेगरीचा क्वेश्चन राहिलेला आहे आणि हा पण एका वेगळ्या कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. सिम्पल इंटरेस्टच, बट त्यामध्ये एक वेगळा प्रकार. काय म्हणतात, एका मुद्दलाची 30 वर्षात किती टक्के दराने सरळ व्याजाने दाम चौपट होईल. ठीक आहे. तर इथं ते काय म्हणतायत की जी अमाऊंट झालेली आहे, ठीक आहे, ती झाली आहे प्रिन्सिपलच्या 4 पट, 4 गुणा. ठीक आहे, 30 वर्षात. आणि आपल्याला विचारले की बाबा तुमचा दर किती होता. ठीक आहे. क्रम आठवा आपला, कसं सॉल्व्ह करायचा, ऑप्शन लॉजिक फॉर्म्युला. ठीक आहे. इथं ऑप्शन लागणार नाही, ऑप्शन आपण दिलेलं नाही. लॉजिकने करायला जावं तर इथं जास्त काय आपल्याला व्हॅल्यूज आणि जे काय आहे डिव्हिजन, आकड्यांची काटाकूट जमणार नाही, तर लॉजिक पण नाही. इथं जो बेस्ट अप्रोच आहे तो आहे फॉर्म्युला. ठीक आहे. आपण फॉर्म्युला वापरू. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल NR/100. ठीक आहे. आता थोडा विचार करा आणि सांगा की जर अमाऊंट तुमची 4 गुणा झाली, समजा तुमची अमाऊंट होती 10, ठीक आहे, ती 4 गुणा झाली म्हणजे झाली 40. तर जर 10 तुम्ही घेतले होते त्याची 40 झाली. ठीक आहे. तर जे उरलेले 30 आहे ते काय झालं. जर तुम्ही 10 प्रिन्सिपल घेतला आणि त्याचा एंडला 40 झालं तर हे उरलेले 30 कुठून आले, हे तुमचं सिम्पल इंटरेस्ट झालं. बरोबर. तर जर तुमचा अमाऊंट होता P, ते आता झालं 4P, तर तुमचा सिम्पल इंटरेस्ट किती झाला, तो झाला 3P, कारण तुमची अमाऊंट तर 4 पट झाली. तसंच आपण घेऊ, SI तुमचा काय झाला 4P, P म्हणजे इथं प्रिन्सिपल आहे घेताना, सॉरी सिम्पल इंटरेस्ट तुमचा काय झाला, जर 4 पट झाली तर 3P, तर 3P प्रिन्सिपल तुमचा P, नंबर ऑफ इयर्स 30, त्यांनी रेट विचारला आहे अपॉन 100. ठीक आहे. P P कॅन्सल होणार, हे इथं 10, हे 10, हे जाणार इकडं, सॉरी हे जाणार इकडं. तर तुमचा रेट काय झाला 10% इज इक्वल टू रेट. ठीक आहे. फॉर्म्युला प्लस लॉजिक वापरून हे उत्तर आपण काढलेलं आहे. ठीक आहे. परत सांगतो,
ते म्हणलेत की तुमचं सरळ व्याजाने मुद्दलाचं दाम चौपट झालाय. तुमचा मुद्दल होता P, ते आता झालाय 4P. ठीक आहे. तर उरलेले 3P जे ॲड झालेत ते होतं तुमचं सिम्पल इंटरेस्ट. त्याच व्हॅल्यू आपण उचलल्या. 3P टाकलं इकडे फॉर्म्युल्यामध्ये, P टाकलं इकडे, P टाकलं इकडे, सरळ फॉर्म्युला लावला, उत्तर काढलं, R आलं तुमचं 10%. ठीक आहे. ओके, जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा तुमचा आपल्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. तर बघूयात काय. अ मॅन टूक अ लोन फ्रॉम अ बँक ॲट अ रेट ऑफ 12% सिम्पल इंटरेस्ट. आफ्टर 3 years he had to pay 5,400 as interest. Find the amount borrowed by him. ठीक आहे. तर बघून घेत काय दिलंय. सिम्पल इंटरेस्ट दिलाय, रेट दिलाय, नंबर ऑफ इयर्स दिलंय, प्रिन्सिपल काढायचे. ठीक आहे. सोपा प्रश्न. PNR बाय 100. सिम्पल इंटरेस्ट 5,400. प्रिन्सिपल काढायचा आहे. नंबर ऑफ इयर्स 3, रेट 12 अपॉन 100. 5400 into 100 upon 3 into 12. 3 1 1800 12 1 150 इंटू 100. P तुमचं काय झालं 150 2 15,000 रुपये. ठीक आहे. ह्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे. सरळ सरळ व्हॅल्यूज दिल्यात, व्हॅल्यूज उचलल्या, फॉर्म्युलामध्ये टाकल्या, उत्तर आलं आपलं 15,000 रुपये. ठीक आहे. ओके. तर मला वाटतं हा आपला सिम्पल इंटरेस्टचा शेवटचा प्रश्न असेल. बघूयात. येस. ठीक आहे. तर हा आपला सिम्पल इंटरेस्टचा शेवटच्या प्रकारचा प्रश्न होता. आपण भरपूर प्रकारचे प्रश्न पाहिले सिम्पल इंटरेस्टमध्ये. एक तर सरळ सरळ म्हणजे मोस्टली सगळेच सरळ सरळ प्रश्न होते, ज्यामध्ये आपण प्रश्नामधल्या व्हॅल्यूज उचलल्या, गोष्टी उचलल्या, आकडे उचलले, फॉर्म्युलामध्ये टाकले आणि आपण त्याला उत्तर काढलं. ठीक आहे. फक्त सिम्पल इंटरेस्टमध्ये कुठं फिरवणार ते तुम्हाला शब्दांमध्ये फिरवणार. ठीक आहे. कधी म्हणतील सिम्पल इंटरेस्ट काढा, कधी म्हणतील रास म्हणजेच अमाऊंट काढा, कधी म्हणतील रेट काढा. ठीक आहे. कधी म्हणतील की बाबा म्हणजे 3 पट 4 पट किंवा चौपट झालेला आहे आणि मग प्रिन्सिपल काढा. ठीक आहे. तर जे काही तुम्हाला ते घुमवू शकतात ते फक्त वर्डिंग्समध्येच. ठीक आहे. बाकी तर सिम्पल इंटरेस्टचं सगळं एकदम सोपं आहे. तर आशा करतो की तुम्हाला सिम्पल इंटरेस्टचे सगळ्या प्रकारचे प्रश्न आता कळलेले असतील आणि परीक्षेमध्ये किंवा प्रॅक्टिस टेस्टमध्ये जे तुम्ही करत असाल, कोणताही प्रश्न आला तर ते तुम्ही एकदम इझिली आपला जो फॉर्म्युला आहे किंवा जे क्रम आहे, ऑप्शन, लॉजिक, फॉर्म्युला, हा क्रम वापरून तुम्ही तो सोडवू शकता OLF. तर सर आता बोलूयात आपण थोड्या कॉम्प्लेक्स टॉपिककडे, म्हणजे चक्रवाढ व्याज. ओके. तर चक्रवाढ व्याज सुरू करण्याआधी तुम्हाला आपला ह्या टॉपिकचा पार्ट 1 पाहणं गरजेचं आहे. कारण तिथं आपण एक कन्सेप्ट पाहिली होती की कसं चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज लागतं आणि त्यामध्ये आपण एक प्रकारचा डायग्राम पण पाहिला होता, ज्यामध्ये तो अशा प्रकारचा होता की हे पहिल्या वर्षाचं, हे दुसऱ्या वर्षाचं, हे तिसऱ्या वर्षाचं, असं. ठीक आहे. असं आणि असं. ठीक आहे. तर आपण हा जो चक्रवाढ व्याजमध्ये पण फॉर्म्युला कमीत कमी वापरणार आहेत आणि लॉजिक जास्त वापरणार आहेत. तुम्हाला हा जो कन्सेप्ट मी इथं सांगितला आहे तो माहिती असणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला मी जे म्हणतोय ते कळणार नाही. ठीक आहे. तर जर तुम्ही तो पार्ट 1 पाहिलेला नसेल तर जाऊन बघून घ्या. छोटासा आपला व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये तुम्ही डिरेक्ट पाहिजे तर कंपाऊंड इंटरेस्टच्या पार्टवर स्किप करून तो बघू शकता. लॉजिक बघून घ्या आणि परत या. तुम्हाला हे प्रकारचे प्रश्न अजून डिटेलमध्ये कळतील. ठीक आहे. तर आपण आता वळूयात. पण तो जर पार्ट तुम्ही पाहिला नाही तर मी इथं काय करतो हे तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. तर त्यासाठी म्हणतोय की आधी तो पार्ट 1 ह्या टॉपिकवरचा आपलं पाहून घ्या. तर चला वळूयात प्रश्नाकडे. 10,000 मुद्दल 8%, 2 वर्षांचा चक्रवाढ व्याज किती? ठीक आहे. तसं तर चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय आहे? तो आहे अमाऊंट
इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर बाय 100 रेज टू नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे. आणि लक्ष द्या की इथं अमाऊंट निघतं, जेव्हा की सिम्पल इंटरेस्टच्या केसमध्ये इथं सिम्पल इंटरेस्ट असतं. हा फॉर्म्युला वापरून उत्तर निघतं, पण आपण फॉर्म्युला वापरणार का? नाही. कारण कंपाऊंड इंटरेस्टच्या केसमध्ये लॉजिक वापरणं आपल्याला थोडं बेटर आहे, थोडं फायद्याचं आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला तरी तुम्ही माहीत असू द्या. जर एक्झाममध्ये एखादा प्रश्न आला जो आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतला नाही, आणि जर तुम्हाला ऑप्शन आणि लॉजिक दोन्ही पण जमलं नसेल, तर तुम्ही फॉर्म्युलाने त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. पण आत्ता आपण लॉजिक वापरणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपण काय म्हणणार आहोत, आपल्याला 2 वर्षांचा व्याज काढायचं आहे. आपण काय करणार, आपण म्हणणार की रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, तो आहे 8%. 8% म्हणजे किती? 8/100. बरोबर. म्हणजे त्याचं काय होणार, 4/50 म्हणजेच 2/25. बरोबर. हे झालं 2/25. तर जर प्रिन्सिपल आपला आहे 10,000, तर पहिल्या वर्षाचं आपलं व्याज किती होणार, याचं 2/25 करा, ते काय येतं 400. तर हे झालं तुमचं 800 रुपये. ठीक आहे. दुसऱ्या वर्षाचं प्रिन्सिपलचं तर येणारच 800 रुपये, प्लस जसं की कन्सेप्ट पार्ट 1 मध्ये सांगितली होती, व्याजावर व्याज. तर ह्या 800चं देखील आपल्याला 2/25 करावं लागेल. तर ते किती येतं, जर 100चे 4 आहेत, जर 100मध्ये 25चे 4 आहेत, तर 800मध्ये किती होणार, 8 चोक 32. बरोबर. 100मध्ये 4, तर 8 चोक 32. 32 × 2 64. ठीक आहे. आणि टोटल व्याज आता आपला 2 वर्षांचा किती झाला, याची सम 1600 प्लस 64 म्हणजेच 1664 रुपये. ठीक आहे मित्रांनो, तुम्हीच सांगा, हा अप्रोच तुम्हाला बेटर वाटतो, म्हणजे लॉजिकवाला का फॉर्म्युलावाला? फॉर्म्युलावाला असता तर कदाचित इथं गोष्टी सोप्या आहेत, व्हॅल्यूज सोपे आहेत, आकडे सोपे आहेत, तर फॉर्म्युलाने देखील तुमचं आलं असतं. पण मला तरी वाटतं की लॉजिकनी हा प्रश्न लवकर सुटतो. पण त्यासाठी तुम्हाला लॉजिक माहीत पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला पार्ट 1 बघावं लागेल. ठीक आहे. तर जर लॉजिकनी आपण हा प्रश्न सोडवला, त्यामध्ये तुम्हाला जर मजा आली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांचं देखील लॉजिकनी वापरून फास्टात फास्ट उत्तर येईल, बरोबर उत्तर येईल, आणि ते देखील प्रिलिम्स क्वालिफाय करून मेन्सकडे जाऊ शकतात. ठीक. चला वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. मुद्दल 12% दराने 1/3 वर्षांचं चक्रवाढ व्याज किती? ठीक आहे. असाच एक प्रकारचा प्रश्न आपण सिम्पल इंटरेस्टमध्ये पाहिला होता. तिथं 8 महिने दिलेले होते. ठीक आहे. तर आपण काय केलं होतं, आपण 1 वर्षाचं व्याज काढलं होतं, आणि त्याला 2/3नी 8/12 हा 2/3नी त्याला आपण मल्टिप्लाय केलं होतं, आणि तेवढ्याचं आपल्याला व्याज निघाला होता. इथेच आणि इथे पण आपण काय करणार, आपण 3 वर्षांचा व्याज काढणार, आणि तिसऱ्या वर्षाचा जो व्याज आहे तो आपण फक्त 1/3 घेणार. ठीक आहे. कसं मी सांगतो. प्रिन्सिपल लिहून घ्या. 3 किती शून्य आहेत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 रुपये किती होतात ते, मिनिट 10 100,000 10,000 लाख 10 लाख 30 लाख रुपये. ठीक आहे. रेट 12% म्हणजे 12/100 म्हणजे 6/50 म्हणजे 3/25. ठीक आहे. 3/25. ओके. परत पहिल्या वर्षाचं किती, 3/25 ऑफ 30 लॅक्स. 25नी हे जाणार 4 त्रिक 12 वेळेस. ठीक आहे. 12 आणि 12 त्रिक 36 म्हणजे 36 आणि 4 शून्य 36. 1 2 3 4. ठीक आहे. दुसऱ्या वर्षाचं सेम, ही व्हॅल्यू अशाला अशी खाली येते. का बरं,
पार्ट 1मध्ये सांगितलं आहे, पार्ट 1चा जाऊन व्हिडिओ बघा. ठीक आहे. 36 1 2 3 4 प्लस ह्या व्हॅल्यूचा 3/25. ठीक आहे. 3/25 तर किती येणार ते? 25 1 90 25 3 15 म्हणजे 25 1 25 नी गेला 1, मग आले 11, मग गेला 4 नी, मग आले 10, मग गेला 4 नी, मग 2 0. ठीक आहे. हे झालं. मग तिसऱ्या वर्षाचा व्याज ही व्हॅल्यू सेम 36,000 प्लस याचा व्याज म्हणजे ही व्हॅल्यू 34 144 00 प्लस परत 144 00 येणार आणि शेवटी याचा येणार 3/25. ठीक आहे. याला थोडं मी इकडे करून घेतो. ओके. परत याचा येणार 3/25. ते किती येणार? 25 125 ते 5 नी. ओके. 125 5 नी वर उठतात 19, हे जाणार 5 नी, इथे आले 19, मग 5 6 7 नी 175, उरले 15 आणि हे गेलं 6 नी. ठीक आहे. ते झालं. हा आपला आला टोटल व्याज. ठीक आहे. पण आपण ठरवलं होतं हे याचं आहे याचं आहे. ठीक आहे. पण शेवटी आपण काय ठरवलं होतं की आपण 2 वर्षांचा व्याज घेणार, म्हणजे हा आणि हा, आणि तिसऱ्या वर्षाचा व्याज आपण घेणार 1/3च. ठीक आहे. तर 2 वर्षाचा व्याज आपला किती झाला? 3,60,000 प्लस 3,60,000 7,20,000. ओके. प्लस 14400. ठीक आहे. आणि शेवटी ह्या व्हॅल्यूचं 1/3 ते किती होतं? तर आपण शेवटचे 2 झिरोज राहू देऊ. ठीक आहे. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यूला ॲड केलं तर आपली तर आपली रक्कम जी येते, एक सेकंड याला एकटे घेऊ, ती रक्कम येते 65376 आणि त्याचा आपण थर्ड घेणार म्हणजे ती येते 21792. ठीक आहे. शेवटी ह्या तिन्ही गोष्टींना आपण ॲड केलं तर आपल्याला आपला व्याज मिळेल. तर ह्या तिन्ही गोष्टीचं बेरीज किती येते? तर ह्या गोष्टींची बेरीज येणार ओके 545 म्हणजे 747 790 म्हणजे ती येते. सेकंड ती व्हॅल्यू सेकंड ती व्हॅल्यू येते आपली 756 192. ठीक आहे. ही आपली फायनल व्हॅल्यू आलेली आहे. तर इथं व्हॅल्यू आणि आकडे मोठे होते म्हणून आपल्याला हे कॅल्क्युलेट करायला वेळ लागला. तर चला आपण याला एकदा फॉर्म्युलाने पण करून बघू की बाबा फॉर्म्युलाने सोपं जात आहे का. ठीक आहे. शेवटी उत्तर येण्याला आपलं महत्त्व आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय असतो? फॉर्म्युला असतो अमाऊंट. त्यांनी आपल्याला काय व्याज विचारलं आहे ना, चक्रवाढ व्याज. ओके. ठीक आहे. आपण काढणार अमाऊंट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 30 लाख. इथं सध्या मी लाख लिहितो. 1 प्लस रेट होतं 12% पण 100 रेस टू नंबर ऑफ इयर्स 2 1/3. 2 1/3 म्हणजे 6 7/3. ठीक आहे. 7/3. ओके. तर 2 1/3 हे जे आहे याला तुम्ही कसं करू शकता,
याला 2 वेगळं घ्या आणि 1/3 वेगळं घ्या. ठीक आहे, म्हणजेच असं करण्यापेक्षा याला तुम्ही करा स्क्वेअर. ठीक आहे, आणि प्लस 30 lakhs 1 प्लस 1200 इज टू 1/3. ठीक आहे, तर हे पण मला जरा कॉम्प्लिकेटेडच वाटतंय, तर म्हणून मी ॲटलिस्ट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तरी फॉर्म्युला वापरत नाही. तर याला आपण न करण्यापेक्षा मला तरी लॉजिकल वेज बेटर वाटतील. ठीक आहे, इथं भलेही तुम्हाला कॅल्क्युलेट करायला थोडा वेळ लागला असेल, पण कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आणि ते 1/3 ते करण्यापेक्षा मला हे सोपं वाटलं. शेवटी आपलं उत्तर आलं 7,56,192. ठीक आहे, दोन्ही वेळा तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या फॉर्म्युलाने ट्राय करून बघा. जर जमलं तर ते वापरा, आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही लॉजिकचा वे बेटर आहे, तर तुम्ही लॉजिकच्या वेनी करा. ठीक आहे, ओके, चला बोलूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके, क्वेश्चन काय म्हणतो, एका व्यक्तीने 18,000 रक्कम चक्रवाढ व्याजाने 3 वर्षांसाठी कर्जाने घेतली. जर व्याजाचा दर प्रत्येक वर्षी बदलत असेल, जसं पहिल्या वर्षी 5, दुसऱ्या वर्षी 10, तिसऱ्या वर्षी 20, तर 3 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती? अरे बापरे, तुम्ही म्हणाल सर तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्येच फॉर्म्युलानी गोष्टी जमल्या नाही, तर हा प्रश्न तुम्हाला कसा जमणार फॉर्म्युलानी, है ना, असं वाटत असेल तुम्हाला. तर मी तुम्हाला म्हणेल की अरे फॉर्म्युला वापरायची गरजच काय आहे, कारण आपल्याकडे तर लॉजिक आहे. ठीक आहे, आपण याला लॉजिकनी सॉल्व्ह करू. कसं, प्रिन्सिपल किती आहे, एक सेकंड द्या मला. ठीक आहे, प्रिन्सिपल किती आहे, तर मी म्हणाल प्रिन्सिपल आहे बाबा 18,000 रुपये. ओके, रेट किती आहे, तर रेट दरवर्षी चेंज होत आहे. पहिल्या वर्षीचा रेट R1 5% म्हणजे 5/100 म्हणजेच 1/20, बरोबर. R2 दुसऱ्या वर्षीचा रेट 10% म्हणजे 10/100 म्हणजे 1/10. तिसऱ्या वर्षीचा रेट R3 म्हणजेच 20% म्हणजेच 20/100 म्हणजेच 1/5. ओके, तर चला काढूयात. पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट किती होणार, 18,000चा 1/20, 18,000चा 1/20 म्हणजे 900 रुपये. ठीक आहे, दुसऱ्या वर्षाचा प्रिन्सिपलचा 10% म्हणजे 1/10 म्हणजेच 1,800 रुपये, प्लस ह्या 900चा 10%, ह्या 900चा 10%, कारण व्याजावर व्याज लागणार. 900 10% म्हणजे 1/10 म्हणजे 90. तिसऱ्या वर्षी येऊ, तिसऱ्या वर्षी रेट झाला आहे R3, तर प्रिन्सिपलचा R3 म्हणजे 1/5 म्हणजेच 3, इथे 3, इथे त्रिक म्हणजे 6 म्हणजे 3600. ठीक आहे, प्लस ह्या 900चा 1/5, 900चा 20%, कारण व्याजावर व्याज असतो. याच्यावर व्याज काढणार, याच्यावर काढणार, याच्यावर काढणार. पार्ट 1 मध्ये आपण लॉजिक सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे झालं 3600. 900/5 म्हणजे हे झालं 18, 180, बरोबर. 900/5 180. याचं 3, इथे जाणार 3, इथे जाणार 3, 360, बरोबर. 1/5, 1800/5 360. ठीक आहे, याच्यावर काढलं, याच्यावर काढलं, आता याच्यावर काढूयात. प्लस 90 म्हणजे याचं येणार 18. ठीक आहे, आता फक्त या सगळ्यांना ॲड करायचं. किती येणार व्हॅल्यू, 9 2, 9 9 2 जा, 9 4 जा म्हणजेच 9 6 जा, आणि 9 1 जा म्हणजे 9 7 जा, तर 7 9 जा 600 6300 प्लस 9 हे 270, 270 आणि 360 म्हणजे परत हेच झालं 630 प्लस 18. ठीक आहे, किती झालं 8, 3 आणि 1 4, 6 आणि 3 9, 6 9 48 रुपये. ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर.
जर हा कन्सेप्ट तुम्हाला कळला नसेल तर हाय चान्स आहेत की तुम्ही आपल्या ह्या टॉपिकचा पार्ट 1चा व्हिडिओ पाहिलेला नाही. जर तुम्ही पाहिलेला असेल आणि तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचा पण माझा व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्हाला कळलं असेल की हे 5%ला 1/20 मी का लिहिलंय? 10%ला 1/10 का लिहिलंय? आणि 20%ला 1/5 मी का लिहिलंय? तर जर तुम्ही माझ्या प्लेलिस्टला सुरुवातीपासून फॉलो केला असेल, 1 बाय 1 व्हिडिओ सिन्सिअरली बघितला असेल, तर हे उत्तर कसं आलं, हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आला आपला 6,948. तरी मी एकदा एक्सप्लेन करतो. पहिल्या वर्षी व्याज होतं 5%, तर आपण याचं 5% काढलं ते आलं 900. दुसऱ्या वर्षी आपण प्रिन्सिपलचं काढलं 10%, ते आलं 1800. प्लस जे व्याज भेटलं होतं त्याचं देखील 10% काढलं ते आलं 90. तिसऱ्या वर्षी होता 20%, आपण 18,000चं 20% काढलं ते आलं 3600. प्लस ह्या 900चं 20% आलं 180. प्लस ह्या 1800चं 20% आलं 360. प्लस ह्या 90चं 20% आलं 18. असं करत आपण प्रत्येक व्हॅल्यूला ॲड केलं आणि आपली व्हॅल्यू आली 6,948 रुपये कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. हाच प्रश्न जर तुम्हाला फॉर्म्युल्याने करायचा वाटत असेल, तेही मी सांगून देतो कसं करणार. 3 वर्षाचं व्याज काढायचं आहे, तर तुम्हाला 3 असे बॉक्स येणार. पहिल्या वर्षाचं, दुसऱ्या वर्षाचं आणि तिसऱ्या वर्षाचं. ठीक आहे. पहिल्या वर्षाचं तुम्ही काय करणार, आता पी तर बाहेर येणार, पी. ठीक आहे. आणि ते पण तुम्हाला अमाऊंट निघणार. ठीक आहे. अमाऊंट. ठीक आहे. पी कॉमन आहे, तर तुम्ही पी बाहेर काढून घेतलं ब्रॅकेटमध्ये. पहिला जो भाग आहे त्यामध्ये तुम्ही केलं 1 प्लस रेट होता 5%, 5/100. प्लस दुसऱ्याचं रेट होता 10% प्लस 10/100. प्लस तिसऱ्याचा रेट होता 20%, 20/100. ठीक आहे. आलं ब्रॅकेट. आणि मग शेवटी तुम्ही 18,000 आणि या तिन्ही ब्रॅकेट्सला सॉल्व्ह करून मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. पण मला तरी लॉजिकवाला वे सोपा वाटला. याने तुमचं उत्तर येईल. पण लॉजिकने जिथं तुमचे समजा 30 सेकंड लागले, इथं तुमचे 45 ते 60 सेकंड लागू शकतात. ठीक आहे. त्यामुळं आपण लॉजिकने याला सॉल्व्ह केलं. दोन्ही वे तुम्हाला सांगितलेले आहेत मी. याचं तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे कॅल्क्युलेशन करू शकता आणि तसं केलं तर तुमचं अमाऊंट निघेल. जे अमाऊंट निघेल त्यामधून 18,000 मायनस करा. जे व्हॅल्यू उरेल ती तुमची असणार कंपाऊंड इंटरेस्ट. ते देखील तेवढंच येणार, 6,948 रुपये. ठीक आहे. तेवढंच होतं ना, 6,948. येस. ओके. तर आता दोन्ही वेनी उत्तर आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके. तर हे पण 8 पटवाला प्रश्न आहे. ठीक आहे. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8 पट होते, तर व्याजाचा दर किती? ठीक आहे. तर आता हा प्रकार असा आहे की जिथं आपला जो आपण आत्तापर्यंत लॉजिक वापरला आहे चक्रवाढ व्याजामध्ये, तो इथे लागणार नाही. तर इथं जो आपला क्रम आहे, ऑप्शन, लॉजिक, फॉर्म्युला, त्यामध्ये हे 2 लागणार नाहीत. तर आपल्याला फॉर्म्युल्यानेच जावं लागेल. ठीक आहे. तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला मागच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिला, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस रेट अपॉन 100 रेज टू नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे. तर जसं सिम्पल इंटरेस्टमध्ये आपण एक लॉजिक पाहिलं की जर एखादी रक्कम प्रिन्सिपल होतं ते तुमचं 8p झालं, तर तुमचं सिम्पल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट जे ॲड झालं ते होतं 7p. ठीक आहे. तर पीमध्ये 7p ॲड झाले म्हणूनच 8p झाले. तर इथं सरळ अमाऊंट विचारलं आहे, तर अमाऊंट किती झाली तुमची 8 पट प्रिन्सिपलच्या, म्हणजे 8p. तुमचं प्रिन्सिपल होतं p. 1 प्लस रेट आपल्याला काढायचा आहे 1/100. नंबर ऑफ इयर्स दिलेत त्यांनी 3. ठीक आहे. पी आणि पी कॅन्सल झालं. जर क्यूब आपल्याला काढायचा असेल तर म्हणजे क्यूब रूट घ्यायचा असेल तर क्यूब रूट घ्यावं लागेल. तर इथं क्यूब रूट घ्या, इथं क्यूब रूट घ्या. ठीक आहे. तर ते काय येणार, 8चं क्यूब रूट येतं 2 इज इक्वल टू 1 प्लस r/100. तर हे 1 इथं जाऊन मायनस होणार, म्हणजे हे होणार 1
आणि हे 100 इकडे जाणार, म्हणजे 1 × 100 तुमचा येणार 100 इज इक्वल टू रेट. ठीक आहे. म्हणजे जर 100% तुमचं व्याजाची रक्कम असेल, जर तुमचा व्याजाचा दर 100% असेल तर तुमची रक्कम 3 वर्षात 8 पट होते. ओके. ठीक आहे. इथं आपलं ना ऑप्शन चालणार होते ना लॉजिक चालणार होतं, तर आपण फॉर्म्युला वापरला. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 + r/100 अमाऊंट होतं 8 पट झालेली, म्हणजे प्रिन्सिपलच्या 8 टाइम्स म्हणून आपण 8p घेतलं. प्रिन्सिपल होतं p. फॉर्म्युला टाकला, सॉल्व्ह केलं, उत्तर आलं 100%. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके, ठीक आहे. तर आता इथपर्यंत आपण कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट ह्या दोन्हीचे वैयक्तिक प्रश्न पाहून घेतलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंत दोन्हीमध्ये जेवढे पण प्रश्न आपण घेतलेत काही कळलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट अजून पाहिजे असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला अजून बेटर करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. जर तुम्हाला प्रश्न सोडवण्यात किंवा लॉजिक समजण्यात इंटरेस्ट आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांशी शेअर करा. आणि त्याचबरोबर आपलं SR अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यावर आपण आपले अपडेट्स देत असतो. ओके. तर हे झाले दोन्हीचे आत्तापर्यंत वैयक्तिक प्रकारचे प्रश्न. आता पुढे जे आपण प्रश्न बघणार आहोत तो म्हणजे आपल्या एक्झामिनरचा आवडता प्रश्न असतो, आणि तो आपण फुल्ली लॉजिक बेसनी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. का इथून पुढचे जे काही 3-4 प्रश्न असतील त्याबद्दल मी बोलत आहे. तर चला आपण आता त्या प्रकारच्या प्रश्नांकडे वळूयात. ओके. तर हा प्रश्न काय म्हणतो, एका रकमेचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज 63 आहे व 2 वर्षांचे सरळ व्याज 60 आहे, तर व्याजाचा दर किती आहे? ठीक आहे. प्रश्न बघताच तुमच्या डोक्यात काय येतं की अरे अरे फॉर्म्युला काय आहे, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काहीतरी असेल, कंपाऊंडचा काहीतरी असेल, तर दोन्हीमध्ये काहीतरी लिंक करूयात आणि सॉल्व्ह करूयात जेणे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पण मी काय म्हणतो, नेहमी मी म्हणतो OLF. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा OLF. ऑप्शन दिलेले आहेत का? नाही. लॉजिकनी चला ट्राय करून बघू लॉजिकनी येतं का. ओके. तर पार्ट 1चा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की सिम्पल इंटरेस्ट हे दरवर्षी सेम असतं. ठीक आहे. तर जर 2 वर्षाचा सरळ व्याज 60 आहे तर 1 वर्षाचा किती होणार? 60/2 म्हणजे 30 रुपये. ठीक आहे. आणि त्याच पार्ट 1मध्ये मी हे देखील सांगितलं आहे की जो फर्स्ट इयर असतो, की जे पहिलं वर्ष असतं, त्यामध्ये SI आणि CI हे सारखं असतं. ठीक आहे. तर जर पहिल्या वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट 30 आहे तर पहिल्या वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्टचा आपण ब्लॉक बनवूयात. कंपाऊंड इंटरेस्टचा पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट किती आहे? 30 रुपये. ठीक आहे. आणि इथं 2 वर्षांचं सांगितलं आहे त्यांनी. 2 वर्षांचा आहे तर दुसऱ्या वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला तर माहिती आहे ही व्हॅल्यू अशाला अशी खाली येते 30. ठीक आहे. आणि प्लस इथं काहीतरी येणार, आणि 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट त्यांनी सांगितलं आहे 63 आहे. तो आहे बाबा 63. तर जर माझा 30 आणि 30 60 इथं कव्हर झालाय तर इथं तर हमखास 3 असणार, तेव्हाच हे दोन्ही मिळून 63 होणार. ठीक आहे. तर हा 3 आहे, तर हा याच्या किती टक्के? हा त्याच्या 10%. आणि आपण तेच करतो, जेवढा व्याज आलाय त्याच्या रेटनी इथं काढतो. तो जर 10% आहे म्हणजेच तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. ठीक आहे. बघा लॉजिकने किती लवकर उत्तर आलं. काय फॉर्म्युला लावला का? नाही. काय कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन केले का? नाही. फक्त काय गरजेचं होतं लॉजिक, आणि ते लॉजिक डेव्हलप करायला काय लागतं? ते लागतं प्रॅक्टिस. ठीक आहे. हा लॉजिक काय लावला बाबा सर, आम्हाला तर काहीच कळलं नाही, हे तुम्ही काय म्हणले आणि हे काय आहे हे तर आम्हाला काहीच माहीत नाही. तर मी म्हणेल की जा आणि ह्या टॉपिकचा पार्ट 1चा व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे. परत सांगतो याला आपण कसं सॉल्व्ह केलं. पहिल्या वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट दर वर्षाचा सारखा असतो,
तर जर 2 वर्षांचा 60 आहे तर एका वर्षाचा 60/2 30 रुपये. आणि पहिल्या वर्षाचा सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हा नेहमी सारखा असतो. तर जर सिंपल इंटरेस्ट 30 रुपये असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट देखील 30 रुपयेच होणार. ठीक आहे. मग आपण कंपाऊंड इंटरेस्टचा तो ब्लॉक बनवला, त्यामध्ये पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट टाकला 30, दुसऱ्या वर्षाचा काढायला गेलो तर आपल्याला माहिती आहे ही व्हॅल्यू अशाला अशी खाली येते, इथे पण आलं 30 आणि इथे जर ह्या दोनाचं 63 येत असेल, सॉरी 2चं 60 येत आहे आणि जर 2 वर्षांचं 63 दिलं आहे तर उरलेली व्हॅल्यू असते 3, म्हणजे ती इथे येणार आणि ती 30च्या आहे 10%, म्हणजेच तुमचं रेट आहे 10%. ठीक आहे. इतकं सोपं आहे. मी सांगतो हे उत्तर 5 सेकंडमध्ये आपलं आलेलं आहे. ठीक आहे. याच्याहून फास्ट नाही होऊ शकत. ओके. जर लॉजिक माहिती आहे तरच. हे तर मी लिहून काढलं, हे तुम्ही जर जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल हे तेवढं तुम्हाला न लिहिता डोक्यातल्या डोक्यात पण हे प्रकारचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 5 सेकंडमध्ये उत्तर आलेलं आहे. ह्याच गोष्टीवर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. एका रकमेचं 20% दराने 2 वर्षांचे चक्रव्याढ 1320 होते, तर त्याच रकमेचे त्याच दराने त्याच मुदतीचे सरळ व्याज किती? ओके. 2 वर्षाचं दिलंय 20% दराने. ठीक आहे. तर आता बघा मुलांनो, युजली आपल्याला पेपरमध्ये ऑप्शन्स असतात. ठीक आहे. ऑप्शन, लॉजिक, फॉर्म्युला, हा क्रम. ऑप्शन इथं दिलेलं नाही, तर चला थोडं लॉजिक लावायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर आता मला दिसतंय की बाबा ही रक्कम तर 1320 आहे. ठीक आहे. आणि कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षाचं जे आपण डायग्राम पाहिला आहे तो असा असतो की बाबा इथे एक रक्कम येणार, तीच रक्कम ॲज इट इज इथे येणार, प्लस इथे काहीतरी येणार आणि ह्या ते तिन्हीचं सम जो आहे तो आहे 1320. तर मी असंच समजा थोडा विचार केला की बाबा 1320 2मध्ये भागून जर 600 ठेवलं तर जमतंय का? करून बघू. 600. ठीक आहे. 600. ठीक आहे. 600चं 20%, 60 आणि 120 तर किती होतं हे? 600 600 1200 ना रे 1320 तर आलं माझं. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा म्हणजे मी काय ठरवून हा प्रश्न घेतलेला नाही. जेव्हा हा प्रश्न मी पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा देखील माझ्या मनात हेच आलं होतं की आपण याला काहीतरी असं डिवाईड करू ज्यामध्ये ह्या 3 व्हॅल्यूजमध्ये आपल्याला हे उत्तर यायला पाहिजे. तर रँडमली मी 600 व्हॅल्यू घेतली, 600 600 आणि याचं 20% काढलं तर ते येतं 120, म्हणजे 1320. ठीक आहे. तर हा आपला बरोबर बसतोय. ठीक आहे. तर आणि सरळ व्याज ह्यामधलं किती असतं? तर हा जो ब्लॉक असतो तो म्हणजे सरळ व्याज असतो. तर पहिल्या वर्षाचं 600 आहे, तर पहिल्या वर्षाचा सिंपल इंटरेस्ट, तर पहिल्या वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट 600 आहे, तर पहिल्या वर्षाचा सिंपल इंटरेस्ट देखील 600 आणि ते तर दरवर्षी सेम असतं. तर दुसऱ्या वर्षी देखील 600, म्हणजे झालं 1200. ठीक आहे. तर जर तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आहे 1320 तर तुमचं सिंपल इंटरेस्ट आहे 1200. ठीक आहे. बघा मित्रांनो, आणि हे काय मला एका दिवसात जमलंय का हे लॉजिक? नाही. तर मी खूप प्रॅक्टिस केली ह्या प्रकारच्या प्रश्नांची, तेव्हा जाऊन कुठं मला हे जमलेलं आहे. तर असंच लॉजिक डेव्हलपिंगची प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुमचं न पेन वापरता देखील प्रश्न सुटले पाहिजे. ठीक आहे. ओके. जर तुम्हाला हा टॉपिक कळला नसेल किंवा कन्सेप्ट कळला नसेल कमेंटमध्ये सांगा, आपण त्याला अजून डिटेलमध्ये कव्हर करूयात. ओके. वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. 5 दराने 40,000 रुपये 2 वर्षाच्या मुदतीने सरळ व्याजाने घेतले. हेच कर्ज जर चक्रवाढ व्याजाने घेतले असते तर दोन्ही प्रकारच्या व्याजामध्ये किती रुपयांचा फरक आला असता? ठीक आहे. फरक काढायचा आहे. ओके. तर परत पहिल्या पार्टचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर 2 वर्षाचा आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढतो, ही व्हॅल्यू. ठीक आहे. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू. तर ही जी व्हॅल्यू असते ते तुमचा सरळ व्याज आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला फरक असते. तर तुम्हाला सिंपल आणि कंपाऊंड दोन्ही काढत बसणे, मग दोघाला सबट्रॅक्ट करणे ही करायची गरज नाही. तर सरळ आपण काढू. हा जो ब्लॉक आहे तो आपला कंपाऊंड इंटरेस्टचा आहे. ठीक आहे. 5% दर, 5% म्हणजे 5/100 म्हणजे 1/20. 1/20 याचं म्हणजे 2000 पहिल्या वर्षाचं. दुसऱ्या वर्षाचं
हीच व्हॅल्यू खाली येते 2000 आणि याचं 5% म्हणजे 1/20 म्हणजे 1/100. दोन्हीचा फरक तुमचा किती आला? सरळ ही झाली तुमची उत्तर 100 रुपये. ठीक आहे. हे करायला आपण सिम्पल इंटरेस्ट काढला का? नाही काढला. फक्त लॉजिक आपल्याला माहीत होतं. कंपाऊंड इंटरेस्ट कसं वर्क करतं. पहिल्या वर्षी सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट सारखा, दुसऱ्या वर्षी ही व्हॅल्यू सेम खाली येते, प्लस याच्यावर 5% काढा 100 रुपये आणि 2 वर्षाची जर केस असेल तर ही जी व्हॅल्यू असते तोच तुमचा दोन्हीचा फरक असतो. हे आलं 100 म्हणजेच तुमचा डिफरन्स आला 100 रुपये. तुमचं आन्सर झालं 100 रुपये. ठीक आहे. किती सेकंडमध्ये उत्तर काढलं आपण? 5 सेकंडमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे लॉजिक तुमचं डेव्हलप करत राहा आणि ते प्रॅक्टिसनेच होणार. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. दशादशे 10% दराने 10,000 3 वर्षाच्या मुदतीने सरळ व्याजाने कर्जावर घेतले. हेच जर चक्रवाढ व्याजाने घेतले असते तर दोन्ही प्रकारच्या व्याजामध्ये किती रुपयांचा फरक पडला असता? ओके, सेम प्रश्न, फक्त इथं 2 वर्षांच्या ऐवजी 3 वर्ष आहेत. तर 3 वर्षाचा देखील आपण डायग्राम पाहिला होता. कंपाऊंड इंटरेस्टचा ब्लॉक. पहिल्या वर्षी इतकी व्हॅल्यू, दुसऱ्या वर्षी इतकी प्लस इतकी, तिसऱ्या वर्षी ही प्लस ही प्लस ही प्लस ही. तर 3 वर्षाची जर केस असेल तर हा जो ब्लॉक आहे आपला, ही जी व्हॅल्यू येते ती आपली त्याचा सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा डिफरन्स असते. तर पहिल्या वर्षीचा व्याज 10% म्हणजे 1/10, 10,000वर म्हणजे 1,000. हीच व्हॅल्यू खाली रिपीट होणार 1,000. हीच व्हॅल्यू इथे येणार 1,000. 1,000चं 10% इथे येणार म्हणजे 100. हीच व्हॅल्यू इथे रिपीट होणार 100. हीच व्हॅल्यू इथे रिपीट होणार 100 आणि ह्या 100चं 10% म्हणजे 10. ठीक आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे तो आपला फरक आहे आणि ही व्हॅल्यू आहे 100, 200, 300, 310 म्हणजे आपली व्हॅल्यू आली 310 रुपये. ठीक आहे. CI मायनस SI इज इक्वल टू 310 रुपये. ठीक आहे. हे देखील उत्तर किती सेकंडमध्ये आलं? 5 सेकंडमध्ये. फॉर्म्युला लावला का? नाही. काही खूपच असं डेंजर कॉम्प्लेक्स आकडेमोड केली का? नाही. काय केलं? लॉजिक डेव्हलप केलं आणि त्यांनी हे डायग्राम आपण लक्षात ठेवला आणि त्यांनी प्रश्न सॉल्व्ह केले. इतकं सोपं आहे. ठीक आहे. तर हा होता आपला शेवटचा प्रश्न. तर मित्रांनो समजून घ्या, ॲप्टिट्यूड म्हणलं की खूप कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजेत किंवा खूप काही डिटेलमध्ये माहीत पाहिजे असं कंपल्सरी नसतं. काही कन्सेप्टसाठी ते जरुरी असतं, जसं की प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन. तिथं आपल्याला फॉर्म्युल्याशिवाय किंवा थोडं कॉम्प्लेक्स गोष्टी लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. बट हे जे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस हे जे टॉपिक्स आहेत, इथं सिम्पल लॉजिकनी तुम्ही पटकन 2-3 सेकंडमध्ये उत्तर काढू शकता. ठीक आहे. कॉम्प्लेक्स लॉजिक ठेवायची गरज नाही, कॉम्प्लेक्स फॉर्म्युला वापरायची गरज नाही. सिम्पल लॉजिक समजून घ्या, त्या लॉजिकची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. गुगलवर जाऊन सॅम्पल क्वेश्चन सर्च करा याचे आणि जितके जास्त तुम्ही प्रश्न सॉल्व्ह कराल तितकं जास्त तुम्हाला लॉजिक डेव्हलप करण्यात मदत होईल आणि जितकं जास्त लॉजिक डेव्हलप होईल तितकंच जास्त तुम्हाला दुसऱ्या टॉपिकचे प्रश्न देखील सोपे जातील. ठीक आहे. परत हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघा. प्रत्येक प्रकारचा प्रश्न बघा, कसं सॉल्व्ह केलं आहे ते लक्षात ठेवा. याचं पार्ट 1 जाऊन बघा. परत सगळे कन्सेप्ट क्लिअर करा, त्याचे प्रॉपर नोट्स बनवून ठेवा. ठीक आहे. म्हणजे जेव्हा प्रिलिम्स तुमची जवळ येईल तर त्या नोट्समधून पटकन वाचून तुम्ही पटकन रिवाईज करू शकता आणि प्रिलिम्स क्रॅक करण्याचे चान्सेस तुमचे वाढतील. ठीक आहे. तर इथे आपण आपला हा टॉपिक थांबवूया, हा व्हिडिओ एंड करूयात. आणि परत जो एक सबस्क्रायबर आमच्याशी जुडला आहे त्याबद्दल मनपूर्वक आभार. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला तर त्यावर खरं उतरण्याचं मी आणि माझी टीम प्रयत्न करेल. तुम्ही जर अजून व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. जितके जास्त सबस्क्रायबर तितकं जास्त आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि तितके जास्त लवकर आम्ही व्हिडिओज आणू.
ठीक आहे. टेलिग्राम चॅनल SR अकॅडमी पुणे याला जाऊन सबस्क्राईब करा. लेटेस्ट नोट्स, नोटिफिकेशन जे काय असेल ते आम्ही तिथे टाकतो. आणि असंच अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि आपण भेटूया आपल्या पुढील टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय.